किती सुंदर असे आपले भारी मस्त चकले झालेले आहेत. आणि चकल्याला बघू शकता तुम्ही, काटे कसले डेंजर भारी आलेत आपले, एकदम मस्त काटेरी चकल्या किती सुंदर तयार झालेले आहेत. पाहू शकता, बघू शकता किती कुरकुरा आवाज येतोय. अगदी सोपी पद्धतीने हे पहा, मस्त असे आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत, एक नंबर. या प्रकारे तुम्ही पण बनवा, मस्त खावा आणि स्वस्त राहावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आज आपण भाजणीची चकली कशी बनवायची ते पाहून घेऊया. चकली बनवण्यासाठी आपल्याला इथं जुना असं तांदूळ 4 वाटी तांदूळ घेतलेले आहे मी. तर आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला भाजणीसाठी नेहमी जुनाच तांदूळ वापरायचा आहे, नवीन तांदूळ अजिबात वापरायचं नाही आहे. कारण जुना तांदूळ असल्यावर छान असं मोकळे आणि खुसखुशीत चकल्या होते. आणि नवीन तांदळाची खूप जास्त चिकट प्रमाण जास्त असतं त्याच्यामध्ये, त्यामुळे आपल्याला इथं जुनाच तांदूळ वापरायचा आहे. आणि त्याच वाटीने इथं मी सर्व साहित्य या वाटीने मोजून घेतलेले आहे. तर या वाटीने मी 4 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि ह्याच वाटीने 2 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी उडीदची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी साबुदाणा घेतलेले आणि 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी धना, अख्खा साबुदाणा घ्यायचे आपल्याला आणि पाव वाटी जिरा. एवढ्या सर्व वस्तू आपल्याला भाजणीच्या चकल्यासाठी लागणार आहे. इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी आपण तांदूळ धुवून घेऊया. छानपैकी असं तांदूळ धुवून घेतलेले आहे 4 पाण्याने स्वच्छ. आपल्याला अशी चाळणीमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून सर्व पाणी एक्स्ट्राचं निघून जावं, म्हणून 5 मिनटं असं ठेवून द्यावं आणि पाणी सर्व निघून जाईल. आपल्या तांदळातलं पाणी सर्व पाणी निथळून निघालेलं आहे. हे बघा, एवढं पाणी निथळलेलं आहे. तर आपण हे तांदूळ एका सुती कपड्यावर, कॉटनचे कपडा घ्यायचे आणि त्याला असं त्याच्यावर तांदूळ आपल्याला टाकायचं आहे आणि असं पसरून घ्यायचं आहे छानपैकी. आणि ह्याला आपल्याला 4 तासासाठी वाळून घ्यायचं आहे. इथं आपण गॅस चालू केलं आहे, गॅसवर कढई ठेवलेला आहे. तर सर्वात आधी आपल्याला हे सर्व भाजणीसाठी डाळी सर्व भाजून घ्यायचं आहे. तर आपण चण्याची डाळ टाकून घेऊया आणि त्याचप्रमाणे आपण इथं मुगाची डाळ सुद्धा भाजून घ्यायचं आहे. इथं आपण 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, ती पण त्याचप्रमाणे भाजून घ्यायचं आहे. साबुदाणा पण हलकासा भाजून घ्यायचा आहे. त्याच्यातच आपल्याला पोहे सुद्धा नॉर्मली भाजून घ्यायचं आहे हलका असं. इथं आपण धना पण भाजून घ्यायचे, पण जिरा पण भाजून घेऊया. इथं आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे. आपण ह्याला एक 10 मिनटं थंड करायला ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतरून सर्व साहित्य आपले दळून आणायचं आहे गिरणीतून. हे बघा, मस्त असं आपलं तांदूळ 4 तास आपण धुवून वाळवलेलं आहे. आता आपले सर्व डाळे बिळे सगळं भाजून घेतलं आहे. आता आपलं फक्त तांदूळ राहिलं आहे भाजायचं, ते भाजून घेऊया. तर गॅसवर कढई ठेवलेलं आहे आणि एकदम बारीक आणि मंद गॅसवरच आपल्याला भाजायचे तांदूळ. अजिबात जळालं नाही पाहिजे. आपले अर्धा भागात 2 भागामध्ये भाजून घेऊया आपण. डाळ इथे भाजलेले सर्व मिक्स करून घेऊया. आपले डाळ इथे सर्व हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता याला आपण दळून आणूया. बघू शकता, आता आपण छान भाजणीचं पीठ दळून आणलेलं आहे. पाहू शकता, दळून आणलेलं पीठ आपण मळून घ्यायचं आपल्याला चकलीसाठी. तर सर्वात आधी आपण इथं पिठाला मापून घेणार आहे. 1 वाटी आधी टाकले मी ह्याच्यात, बघू शकता. एक मोठा भांडा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये परात घ्यायची आपल्याला. परातामध्येच आपल्याला पीठ इथं चकली मळण्यासाठी, आपल्याला चकली बनवण्यासाठी पीठ मळायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला पीठ मापूनच घ्यायचं आहे. एका वाटीचं साहित्याने मापून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, आधी आपण 1 वाटी पीठ टाकलेलं आहे. आता हे 2 वाटी आपण पीठ घेतलेले आहे. इथं आपण इथं 2 वाटी पीठ घेतलेले आहे, पाहू शकता. त्याच्यात आपल्याला काही साहित्य ॲड करून घ्यायचं आहे. इथं 1 चम्मच ओवा टाकायचे.
चवीनुसार मीठसुद्धा टाकायचे, अर्धा चम्मच मीठ, त्याच चम्मचने 2 चम्मच तीळ, 1 चम्मच धना आणि जिरा पूड, थोडीशी हळद, 1 चम्मच लाल तिखट. हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. बघू शकता आपण सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहे पिठामध्ये. तर इथं मी आपल्या 2 वाटीसाठी 2 चम्मच ऑइल घेतलेले आहे. 2 वाटी पीठ घेतले होते ना आपण, तर 2 चम्मचच आपल्याला इथं अगदी कडकडीत गरम करून तेल टाकायचं आहे, खाण्याचं तेल. आपल्याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्येच. छान असं सर्व पिठांना लागन या प्रकारे मळून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी कोमट कोमट पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. बघू शकता इथं मी एका टोपामध्ये पाणी छान असं कडक गरम करून थंड करून घेतलेले आहे कोमट. आणि अगदी थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पाण्याचा पण अंदाज येईल. छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. अगदी पीठ पाणी थोडंच ॲड करायचं आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही आपल्याला या प्रकारे पीठ मळायचं आहे. या प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. किती सुंदर असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. इथं आता आपण चकल्या करायला घेऊया. पाहू शकता चकल्यासाठी आपल्याला आपण हे चकलीचे हे घेतलेले आहे भांडा सुऱ्या. ते सुऱ्यामध्ये आपल्याला छान असं ऑइल लावून घ्यायचं आहे. पाहू शकता या प्रकारे, जेणे काय होईल आपलं पीठ जास्त चिटकणार नाही. बघू शकता तुम्ही इथं पीठ दाबून भरलेलं आहे. आपण पीठ साईडला ठेवून देऊया. इथं मी 3 प्लेट घेतलेले आहे. बघू शकता त्याच्यावर सुद्धा आपल्याला अगदी थोडंसं ऑइल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण चकल्या टाकू ते चिटकणार नाही. आपल्याला पीठ चांगलं मळून या प्रकारे काढून घ्यायचं आहे. असे लांब लांब करून घ्यायचे 2 आणि आपल्याला ते सुऱ्यामध्ये भरायचं आहे. पीठ असं अगदी दाबून दाबून भरायचं आहे. जेवढं बसेल तेवढंच घ्यायचं. बघू शकता या प्रकारे. आणि आपल्याला चकल्या पाडायचं आहे. बघू शकता तुम्ही असं आपल्याला गोल चकल्या करायचा आहे. एका प्लेटीवर टाकायचं आहे. किती सुंदर अशी चकली आली बघू शकता तुम्ही. आपले या प्रकारे आपल्याला सर्व चकल्या बनवून घ्यायच्या आहे. आणि इथं चकल्या आपल्याला 4-4च काढायचं आहे आणि लगेच तळून घ्यायचं आहे. जास्त बनवून नाही ठेवायचे आपल्याला चकल्या. आपण या प्रकारे प्लेटीवर चकल्या 3 टाकून घेतलेल्या आहे. तर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आता फक्त शेवटचं टोक जे आहे ते आपल्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे. होऊ शकतं. बघू शकता आपल्याला या प्रकारे लालसर असे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या चकल्या. खूप सुंदर असे आलटून पलटून आणि काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान असं सुरेख रंग आलेला आहे चकल्यांना आपल्या. चकल्या काढायची अजिबात घाई करायचं नाहीये. खूप छान असं सुरेख रंग येईपर्यंत तळून घ्यायचे, नाहीतर आतून कच्ची राहते चकल्या. इथं आपण साईडला काढून घेऊया.
बघू शकता आपण सर्व चकल्या या प्रकारे तळून घ्यायच्या आपल्याला. बघू शकता तुम्ही किती सुंदर असे आपले भारी मस्त चकले झालेले आहेत. आणि चकल्याला बघू शकता तुम्ही काटे कसले डेंजर भारी आलेत आपले. एकदम मस्त काटेरी चकल्या किती सुंदर तयार झालेले आहेत पाहू शकता. बघू शकता किती कुरकुर आवाज येते. अगदी सोपी पद्धतीने हे पहा मस्त असे आपल्या चकल्या तयार झालेले आहेत. एक नंबर. या प्रकारे तुम्ही पण बनवा, मस्त खावा आणि स्वस्त राहावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थांब.